नमस्कार. प्रभू देखिला दास संतुष्ट झाला आजचा आपला विषय आहे. आपदामुपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्. श्री समर्थ नाशिकमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम काय केले असेल तर आपलं नाव बदललं. त्यांचं प्रथम नाव होतं नारायण आणि तिथे गेल्यानंतर त्यांनी आपलं नाव ठेवलं रामदास. या कृतीतून असं कळतं की त्यांची सावधानता किती आहे आणि नाशिकमध्ये आपण आहे असं कोणाला समजायला नको म्हणून त्यांनी नाव बदलून रामदास हे नाव धारण केलं. रामचंद्रांनी श्रेष्ठांना जेव्हा अनुग्रह दिला तेव्हा त्यांचे नाव रामदास असे नाव ठेवले. त्यावेळेस दिनकर स्वामी म्हणतात, मुळीचे नारायण असोनी चंद्री आवडीनं म्हणोनी रामदास नामाभिधान स्वेच्छा धरिले. म्हणजे हे रामदास स्वामी हे पंचवटीत आले आणि पंचवटीत आल्यानंतर त्यांनी गोदावरी शंकराच्या जटेतून बाहेर पडली आणि शंकर हे रामभक्त होते. रामाने अनेकदा गोदास्नान केले. रामचंद्रांनी त्या गोदावरी नदीमध्ये अनेकदा गोदास्नान केले. म्हणून समर्थ तासनतास उभे राहून पुरश्चरण करत असे. गायत्री मंत्राचं त्यांनी 12 वर्ष पुरश्चरण केलं टाकळी येथे. मग हे पूर्ण झाल्यानंतर प्रभू रामचंद्र हे समर्थांचे भावविश्व होते. म्हणजे इतकी श्रद्धा होती त्यांच्यावर की सतत ते रामचंद्रांना त्यांचं नामस्मरण करून त्यांच्यावर खूप श्रद्धा होती. असे त्यांचं हे प्रभू रामचंद्र म्हणजेच भावविश्व. पंचवटी ही त्यांच्या भावविश्वाला उजाळा देणारी अशी भूमी होती. तिथे आल्यानंतर त्यांना काही असं वेगळं जाणवलं की आता आपण काहीतरी वेगळं करूयात, नामस्मरण करूयात, त्याच्यामध्ये अध्यात्मामध्ये प्रगती करूयात असं समर्थ रामदासांना खूप मनापासून वाटत होतं. पंचवटीमध्ये श्रीरामाचे भव्य मंदिर असून त्यातील रामपंचायतीन अतिशय गोड आहे आणि असे ऐकले होते त्यांनी आणि त्यांना ते मंदिर खूप पाहण्याची इच्छा होती. समर्थ जेव्हा मंदिरात दर्शनाला रामचंद्रांच्या दर्शनाला जात असे आणि रामरायांशी संवाद साधत असे त्यांना असं मनातून वाटायचं की अरे मला कधी रामचंद्रांशी संवाद साधायला मिळेल अशी खूप मनापासून तीव्र इच्छा होती त्यांची. आणि मंदिरात जेव्हा त्यांनी प्रवेश केला आणि त्यांच्या अंगावर रोमांच उमटले, अमृतासारखा म्हणजे अष्टसात्विक भाव जागृत झाले आणि इथेच समर्थांना रामचंद्रांचे प्रत्यक्ष दर्शन झाले. म्हणजे किती आतुरता असते, व्याकुळता असते की मला प्रभू रामचंद्रांची भेट व्हायला पाहिजे, प्रत्यक्ष दर्शन व्हायला पाहिजे. आणि असं हे 12 वर्षाच्या तपश्चर्यानंतर त्यांना हे दर्शन झालं. आपण म्हणतो ना की महावीर अर्जुनाला सुद्धा भगवान श्रीकृष्णाने विश्वरूप दर्शन दिले होते. त्याचीच एक झलक म्हणून समर्थांनी काळ्या रामाच्या मंदिरात ती प्रत्यक्ष अनुभवली. समर्थांनी मंदिरात प्रवेश करताच सारे मंदिर प्रकाशमान झाले. म्हणजे त्यांच्या लक्षात येईना की हा प्रकाश कुठून आला. इतका मंदिरामध्ये आपण आत्ताच जातो, एवढं काही हे नव्हतं तर एवढं मंदिर प्रकाशमान कसं झालं. आणि त्यानंतर त्यांना प्रथम काय दिसलं असेल तर चतुर्भुज रामाचे दर्शन झाले. त्यानंतर द्विभुज रामाचे दर्शन झाले. आणि रामाच्या आपण म्हणतो ना की हा मोठा चमत्कारच म्हणायला काही हरकत नाही ना. रामाच्या हातामध्ये धनुष्यबाण होता, तो अत्यंत तेजपुंज असं दिसायला लागला. ते रामाच्या अंगातील सोन्याचे अलंकारसुद्धा समर्थांनी असे दिसत होते की लखलखताना ते दिसत होते. म्हणजे काय प्रत्यक्षात दर्शन झालं असेल श्री समर्थांना. जणू रामाच्या अंगावरील सोन्याचे अलंकार समर्थांनी लखलखताना पाहिले.
काय भाग्य असेल बघा समर्थांचं. आणि रामाच्या अंगावर हजारो सूर्य उदय पाहू लागले पहा. आणि असं बघितल्यानंतर त्यांची ती जी मूर्ती होती प्रभू रामचंद्रांची मूर्ती तेजोमय प्रकाशमय झाली. कानातील कुंडले म्हणा, मुकुट म्हणा, अगदी नव्हे तर रामाचे, आपण म्हणतो ना रामाचे हार वगैरे गळ्यातले ते सुद्धा, अंगकांतीसुद्धा हजारो सूर्याप्रमाणे लखलखत होते. काय अद्भुत असं दर्शन श्री समर्थांना झालं. रामाचे रंग तर क्षणाक्षणाला बदलत होते. म्हणजे असे की कधीतरी असे घननीळ कांती दिसायची, कधीतरी इंद्रनीळ इंद्रनीळ अशी कांती दिसायची, तर दळासारखी कांती असायची, मध्येच शंकरासारखी तमाळ नीळ अशी कांती असायची. आणि काही वेळाने श्री प्रभू रामचंद्रांचे शरीर हे शुद्ध स्फटिकासारखे होऊन कांतीची प्रभा दिसत होती. ते म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकाराने त्यांची श्रीरामाची मूर्ती अशी त्यांना ती समोर अशी दिसत होती. अद्भुत असं दर्शन त्यांना झालं होतं. भगवंताच्या रूपाचे विविध वर्णन आहे. त्याच्यामध्ये हे रूपाचं त्यांनी वर्णन केलेलं आहे की कशा प्रकारे कांतीची श्री समर्थांना दर्शन झालं. मध्येच श्वेत, मध्येच लोहित, नंतर कृष्ण रूपामध्ये रामांना बघितले. आणि अशा स्थितीमध्येच गळ्यामधील ज्या सुगंधाच्या माळा होत्या त्याच्या सुगंध असा दरवळत होता सगळीकडे. रामाच्या चरणातील पादुका तेजोमय झाल्या होत्या, तेजासमच्या झळाळत होत्या. म्हणजे मुकुटापासून ते पादुकांपर्यंत त्यांना अशा स्वरूपात त्यांना दर्शन झालं होतं रामाचं. धन्य झाले होते श्री समर्थ. ज्याप्रमाणे विश्वरूप पाहताच अर्जुनाने सुद्धा श्रीकृष्णाला हात जोडले, त्याप्रमाणे समर्थांनी अत्यंत भावपूर्ण अशा अवस्थेमध्ये रामाच्या चरणांना मिठी घातली. काय दिवस असेल बघा तो. आणि अक्षरशः त्यांच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहत होते, आनंदाश्रू त्यांना झाले होते की प्रत्यक्षात प्रभू रामचंद्रांनी मला दर्शन दिलं. आणि त्यांच्या चरणावर मस्तक ठेवून पूजा केली. आणि त्याच्यामध्ये समर्थांना म्हणजे ते जे काही दर्शन झालं प्रभू रामचंद्रांचं, त्या दर्शनानंतर त्यांना काव्यस्फूर्ती झाली. ती काव्यस्फूर्ती कशी तर जय जयाची आदिपुरुषा, जय जयाची परमपुरुषा, जय जयाची सर्वेशा, उत्पत्ती स्थिती लया व्यापका, जय जयाजी आदिमूर्ती, जय जयाजी मूर्ती अमूर्ती, जय जयाजी पावन कीर्ती, वेद वाचा स्फूर्ती मौनावले. म्हणजे अशी ही आदिपुरुष, परमपुरुष, सर्वेशा, व्यापक असणारी मूर्ती, आदिमूर्ती, पावन कीर्ती असलेली मूर्ती आणि वेद वाचा आणि स्फूर्ती देणारी, की वेदांचं ज्ञान असणारी, वाचा पण अत्यंत चांगली असणारी, स्फूर्ती देणारी अशी ही मूर्ती बघितल्यानंतर श्री समर्थांना खूप भावपूर्ण असा आनंद खूप झालेला होता. डोळ्यातून अश्रू येत होते आणि असं वाटत होतं त्यांना की ही मूर्ती जी आहे ती माझ्या डोळ्यासमोरून कधीही हलू नये. म्हणजे इतकी ती मूर्ती त्यांना आवडली होती. दर्शन झालं होतं आणि तिथेच त्यांनी नमस्कार केला प्रभू रामचंद्रांना. आणि नाशिकमध्ये पहिल्याच दिवशी समर्थ रामदासांना दर्शन झालं आणि नवजीवनाचा भावपूर्ण शुभारंभ झाला. आज आपण ही छोटीशी कथा पहिली जी आहे ती मी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केला. आज आपण त्यांना समर्थांना नमस्कार करून, प्रभू रामचंद्रांना नमस्कार करून मी माझ्या वाणीला विराम देते. नमस्कार. श्रीराम.